आज आपण स्क्वेअर काढायच्या काही शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत। तर बघा, हा मॅथमॅटिक्सचा बेसिक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना 1 पासून तर 10 पर्यंत स्क्वेअर पार्ट असायलाच पाहिजे। तर आपण 11 पासूनचे जे पुढचे स्क्वेअर आहे तर यांच्या काही शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत। तर बघा, आपण काय करतो आतापर्यंत, आपण जर आपल्याला 11चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपण विद्यार्थी काय करायचो, आधी 11 गुणिले 11 आणि मग त्याचं उत्तर जे येईल ते आपण या ठिकाणी लिहायचो। जसं की आता 11चा स्क्वेअर किती आहे, 121। तर बघा, आपण पहिले ह्या पद्धतीने करायचो, पण आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या शॉर्ट ट्रिक बघायच्या आहे। जसे बघा, आता आपल्याला ह्या ठिकाणी 11चा स्क्वेअर काढायचा असेल तर पहिले काय करायचं, तुम्हाला 1चा स्क्वेअर घ्यायचा, राईट साइडने घेतला। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी 11 ही संख्या आहे तर ही 10 पेक्षा किती संख्येने मोठी आहे, तर 1 संख्येने मोठी आहे। मग काय करायचं, आपल्याला 11 मध्ये 1 मिळवायचा आहे, म्हणजे किती झाले ते 12। हा आला 11चा स्क्वेअर। तसेच आपल्याला 12चा स्क्वेअर पण काढायचा आहे। मग 2चा स्क्वेअर लिहून घ्यायचा आधी 4 आणि त्याच्यानंतर 12 ही संख्या कितीने मोठी आहे, 10 पेक्षा, तर 2 ने। मग 12 मध्ये 2 मिळवायचे, मग झाले किती 144। त्याच्यानंतर 13चा स्क्वेअर बघा, 3चा स्क्वेअर असतो 9। त्याच्यानंतर आपल्याला 13 ही 10 पेक्षा 3 ने मोठी आहे, मग 13 प्लस आपल्याला किती करायचे आहे, 3 करायचे आहे, मग किती झाले 16। अशा पद्धतीने आता एक परफेक्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो। 14चा जर स्क्वेअर काढायचा असेल तर याच्यामध्ये आपण काय करतो, 4चा स्क्वेअर आपल्याला किती लिहायचा आहे, 6 लिहायचा आहे। कॅरी या ठिकाणी 1 येतो। मग 14 ही 10 पेक्षा 4 ने मोठी आहे, 14 ही संख्या 10 पेक्षा 4 ने मोठी आहे। मग काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला 14 प्लस 4 आणि कॅरी 1, तर या ठिकाणी आपला जो आन्सर येतो तो येतो 19। 14 प्लस 4 18, 18 प्लस 1 19। मग या ठिकाणी आपला कितीचा स्क्वेअर निघला, 14चा स्क्वेअर निघला। तर अशा पद्धतीने या शॉर्ट ट्रिक आहे, तर तुम्ही हे 30 पर्यंत स्क्वेअर ह्या पद्धतीने काढू शकतात। आपल्याला कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं काम राहत नाही। आपल्याला अजून जर परत बघायचं असेल तर या ठिकाणी आपण 15चा पण बघू। तर 15चं बघत असताना बघा कसं करायचं आहे, 15 स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी 5चा स्क्वेअर आहे 25, कॅरी आले 2। 10 पेक्षा 15 ही संख्या किती मोठी आहे, 5 तर मोठी आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, 15 प्लस 5 प्लस 2, तर किती आले आपले 15 आणि 5 20, 20 आणि 2 22। तर आपला ह्या ठिकाणी आन्सर येतोय। आपल्याला कुठल्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन करायची या ठिकाणी गरज पडली नाही, किंवा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची गरज या ठिकाणी पडली नाही। एकदम साधं सरळ सोपं शॉर्ट ट्रिक्स आहे, तर ह्या फॉलो करायच्या आणि ह्या फॉलो केल्याच्या नंतर जे आपले स्क्वेअर आहे हे अतिशय सोप्या पद्धतीत आणि तुमचं 3 मिनिटाचं काम हे 3 सेकंदामध्ये होत असतं। अजून पुढच्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या शिकण्यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवायचा आहे।